श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। जय जयाजी दिगंबरा आद्य नामे विश्वंभरा। वणिता तुझिया गुणसंभारा मती अपूर्व होतसे। वर्णिता तुझिया गुणसंपत्ती वेद भांडारे अपूर्व होती। सहस्त्रफणी वाहता माथी क्षीण वाचे दावीतसे। पंचाननाईसे धेंडे परी दो अक्षरी झाले धडे। सरस्वतीचे शिणोनी तोंड करी सांड विलापाची। आठ भार उद्भिज देही कमळ पात्रात पुरेमही। सप्ताब्धींची अपूर्वशाई तव गुणसार रसज्ञ। ऐसा सर्वगुणज्ञ पुरुष येऊनी बैसला अबद्धमतीस। भक्तिसार ग्रंथ सुधारस स्वये निर्मिलापणची। तरी मागिले अध्यायी सकळ कथन कानिफा आणि वायुनंदन। युद्ध समयी ऐक्य होऊन सुखसागरा मिळाले। यावरी कानिफा स्त्री देशात गेले श्रीगडमुंड गावात। तेथे भेटोनी मच्छिंद्राते आतिथ्याते भोगिले। भोगिले परी कैसे रीती तिची ऐका येथुनी श्रोती। मच्छिंद्राचे कामचित्ती एक अर्थी उदेला की कानिफा जाईल स्वदेशात। श्री गोरक्षका करील श्रुत मग तो धावनी येईल येथ नेईल माते येथुनी। तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे याशी श्रुत करू नये। अनेक योजुनी उपाय येथे राहता करावा। ऐसी युक्ती रचुनी चित्ती करावे म्हणे आतिथ्य बहुरीती। म्हणोनी बोलावनी बहुत युक्ती सकळा मच्छिंद्र सांगतसे। या उपरी आणिक योजना करीत की विषयी गोवावा कानिफानाथ। मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे। चंद्राननी मृगांक वदनी पाठवी तसे शिबिरा लागुनी। परीतो नातळे कामवासनी इंद्रिय दमनी महाराजा। म्हणाल तरी त्या कैशा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती। जयांचे नेत्र कटाक्षे होती वेडे पिसे देवादी। जयेचे पाहता मुखमंडन तपी सांडिती तपा कारणे। येवोनी मुंगी लुंगी होवोन मागे भ्रमती जपी तपी। जयेचे अधर पोवळ्या परी दिसती दशन डाळिंब बीज गोमटी। गौरवर्ण पीका घाटी ग्रीवा दर्शवी बाहेर। की अनंत चंद्रांचा प्रकाश जैसा की उड्डाण गणपतीचा द्वितीय ठसा। जयांच्या नखाकृती लेखा चंद्रकोरी मिरवल्या। असो ऐसे स्त्रियांचे वर्ण की भानुची पावला उदयमान। ऐसिया स्त्रिया पाठवोनी स्थान चेतविती कामासी। परीतो नातळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज। म्हणे मग शिष्य कटकाचा समाज कामासनी गोवावा। ऐसाही यत्न करूनी पाहता कामिनींचा श्रम झाला वृथा। शिष्य कटकही येईना हाता उपाय काही चालेना। असो ऐसे छळणात एक मास राहिले तेथ। परी कोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले। असो लोटल्या एक मास मग पाचारुनी मच्छिंद्रास। म्हणती आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशासी जावया। मग अवश्य म्हणोनी मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्योपीत। गजवाजी उष्ट्रमीत द्रव्य बहुत दिधले। शिबिरे कनाथा पडपथोर तंबू राहुट्या पृथगाकार। शिबिका मुक्त झालरा छत्र वस्त्राभरणी भरियेले। ऐसी ओपुनी अपार संपत्ती
बोळवी तसे मच्छिंद्रजती एककोस बोळवोनी नमिती परस्परांसी आदरे ऐसे बोळवोनी कटकभार स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र येरीकडे तीर्थवर करीत आला स्वदेशा सहजाले मुक्कामे मुक्काम लंघुनी स्त्रीदेश सुगम पुढे गौड बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्रे हिंडती परिजया गावी जायनाथ त्या गावी लोक करीती आतिथ्य सर्व पाहुनी भक्तिवंत उपचारे मिरवीती इच्छे सम सकळ अर्थ पूर्ण होऊनी शिष्य सांप्रदायी होत म्हणोनी वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्हासे मग या गावीचे त्या गावी लोक येऊनी नेती सकळ कटक दाऊनी भक्तिभाव लौकिक बोळविती पुढारा ऐसे श्रवण करीत करीत कीर्ती मागे कीर्ती होत ती सत्कीर्ती हेळा पट्टणात प्रविष्ट झाली जगमुखे बहुत जनांचे वाचे स्तुती आहा स्वामी ऐसे म्हणती मग राजांगणी ही कीर्ती हेलावली सेवक मुखे कीर्ती ऐकुनी नृपनाथ पुढे प्रेरिता झाला दूत त्या करवी उत्तम वृत्तांत मुनिकटकाचा आणविला ते सांगती मुनीचा राजयोग गावोगावी हुनी शिबिरे सुरंग चांग धावता ती घेऊनी मागोमाग स्वामी लागी रहावया पुढे नाथध्वज येऊन शिबिरे चालती त्या मागून शिष्य कटकासी मागुनी नमन कानिफाचे होतसे ऐसे मार्गी करिता गमन तो येरीकडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव भ्रमतसे तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तरुव्यक्त विपिन तया विपिनी गजकर्णनंदन सहज स्थिती भेटला तेणे पाहिले गोरक्षकासी गोरक्षे पाहिले कानिफासी दृष्टादृष्टी होता आदिशी एकमेका बोलिले करुणी स्थिर शिबिकासन खाली उतरला कर्णनंदन मग भरजरी गालीच्या मही पसरून गोरक्षासी बैसविले आपण बैसे उपसवे नेटी बोले कानिफा वागवटी नाथपंथ हा वरदपुटी कोण गुरु लाहिला हे ऐकुनी गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासुनी कथा सांगत वरदपाणी उदयमित्र प्रसन्न झाला तयासी तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष परी श्री गुरु कानिफा देहास गुरु कोण मिरवला ते सांगा ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिफा सांगे जालिंदर कथन जन्मापासुनी वर्तमान दत्तकृपा गळी ऐसे उभयतांचे भाषण झालिया मिरवले समाधान म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला या उपरी कानिफा चित्ती कामना उदेली एका अर्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती दत्तवरदे मिरवला तरी दत्त कृपेचे अनुसंधान कैसे लाधले विद्यारत्न की कवनरूपी सहज दर्शन जगा माझी मिरवीती तरी याचा शोध करावा दावनी अपुल्या गौरवा ऐसे योजुनी सहज भावा दृष्टी करी भोवताली तो दृष्टी समोराम्रवन पक्वफळी देखिले सघन तेही पाडाचे पक्वपण शाखा वृक्षी विराजल्या ते पाहता कानिफानाथ म्हणे हे आम्रवन काय शोभत फळेही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत ह्या वृक्षी परी ऐसी फळे सुगम दिसती तरी भक्षण करावे वाटे चित्ती यावरी गोरक्ष बोले युक्ती
नको नको म्हणतसे. या उपरी बोले कानिफा वचन, तोडूनी आणवी तो शिष्य धाडून. गोरक्ष म्हणे तुका यत्न, कासयासी करावा. आता शिष्य आहेत जवळी, तोडूनी आणावे त्या करकमळी. शिष्य नसता कोणे काळी, मग आपण काय करावे. तरी आता स्वतः ऐसे करावे, गुरुप्रसादे प्रताप मिरवावे. फळे तोडूनी विद्येसी गौरवावे, तुष्ट आत्मा करावा. ऐसे कानिफा ऐकुनी वचन, जरी तुमचे इच्छिते ऐसे मन. तरी आताची आणि तो तोडून, पक्वपणी गुरुकृपे. मग कवळूनी भस्मची मोठी, विभक्तास्त्र जपे होटी. त्यावरी आकर्षण मंत्रपोटी, प्रेरिता झाला युक्तीने. विभक्तास्त्र आकर्षणी, प्रेरिता फेकी भस्मकाननी. तवती पक्वफळे वृक्षावरुनी, पुढे आली सर्वत्र. मग ते शिष्य कटकासहित, फळे भक्षिती मधुर व्यक्त. भक्षिल्या पूर्ण तृप्त, क्षाळिले हात जीवनाने. ऐसे झालिया पूर्ण प्रकरणी, गोरक्ष विचारी ऐसे मनी. म्हणे प्रतापी दाविला मज लागुनी, कानिफाने आपुला. तरी आपण आता यासी, दावू विद्या चमत्कारासी. ऐसा विचार करुनी मानसी, कानिफा ते बोलतसे. म्हणे तुम्ही केला पाहुणचार, तरी उत्तरा लागी उत्तर. आणिक फळे भक्षुनी साचार, चवी रसने मिरवावी. ऐसे ऐकुनी तयाचे वचन, म्हणे बोलला ते फार उत्तम. तुमच्या शब्दासी करुनी मान, स्वीकारावे तैसेची. मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र, जल्पोनी नाथ गोरक्ष पवित्र. तो लवंगवनींची फळे विचित्र, येऊनी पडली पुढारा. मग ती फळे खात जेठी, रसनेसी पडो पाहे मिठी. आहा आहा म्हणे शेवटी, अमृतसरी दाटले. मग ती फळे केलिया भक्षण, शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून. बैसले आसनी सुखे येऊन, त्यावरी बोले गोरक्षतो. म्हणे खाली फळे उत्तम राहिली, परी जैसी तैसी करावी वहिली. पुन्हा योजुनी वृक्ष डाहळी, पुढे मार्गा गमावे. या उपरी कानिफानाथ, ऐसा कोण ब्रह्मयाचा सूत. पुन्हा निर्मोनी मूर्तिमंत, जैसे तैसे करील. गोरक्ष म्हणे गुरुपुत्र, जो निस्सीमपणी आहे पवित्र. त्यासी हे करणे अघटित विचित्र, कदा काळी नसेची. तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न, मग ऐसियाची कथा कोण. जो महीच मस्तकी करिता धारण, तो पर्वताचे ओझे शिणेकी. जो अर्कतेजा निवविणार, तो पावकठिणगीने पळे सत्वर. हृदयी साठवितो सप्तसागर, तो थिल्लरोदके अटकेना. जो बोल काजाचे गंभीर चातुरी, बृहस्पती ते मागे सारी. तो अजारक्षका ते भिवोनी अंतरी, मौन्यवरील का वाचे. जो आपुले प्रतापे करोनी, क्षीराब्धी करील गृहवासनी. तो तक्रा करीता सदैव सदनी, भीक मागेल केउता. की चक्षुचे कृपा कटाक्षे, पाषाण करी परिस जैसे. तो हेमा करिता काय प्रत्यक्ष, आराधील धनाढ्या. जयाचे वचन वाग्वटी, मिरवीती सकळ देवांच्या थाटी. तो आपुल्या मोक्षासाठी, आराधीना भूतासी. तस्मात् ब्रह्मयाची काय कथा, जो अनंत ब्रह्मांडे होय निर्मिता. सर्व कर्तव्याचा करता, गुरुकृपेसी मिरवतसे. नातरी मुळीच प्रौढी, गुरु मिरवला ज्याच्या कवाडी. तयाची दैना कोण फेडी, काबाडो झेवा हेतो. ऐसे ऐकता कानिफानाथ, परमक्षोभला खचितार्थ. जैसा पावक आज्य सिंचितार्थ, कवळू पाहे ब्रह्मांडा.
म्हणे हो हो जाणतो तू ते, आणि तुझिया गुरु सहित बहुसाधनी प्रतापवंत, नरका माझी पचतसे. वाचे म्हणविती योगी जन, कर्माचरती नरकपतन. सकळ स्त्री राष्ट्र वेष्टून, भोगभोगी पापाचा. जितेंद्रियत्व दावावे जनी, असोनी भोग चिंती मनी. तया भोगवश करोनी, मेनिकानाथ होवोनी ठेला. तरी ठाऊक गुरु तुझा, किती बोलसी प्राज्ञी ओजा. ब्रह्मया ते करुनी हीन तेजा, ढिसाळ गोष्टी करीतोसी. प्रथम गुरु तुझा काबाडी, तुझी दैना कोण फेडी. आता सोडोनी सकळ प्रौढी, मार्गा लागी क्रमिका. ऐसे वचन खडतर बोलणे, गोरक्षका ते होता श्रवण. मग म्हणे बोलसी आपण, चावटीपणी हे भ्रष्टा. तुझा गुरु जालिंदरनाथ, प्रतापहीन दीन बहुत. 10 वर्षे आजपर्यंत, नरकी नित्य पचतसे. परी त्या सामर्थ्य नाही झाले, की आपण येथुनी जावे वहिले. नृपसर्प दर्पे वेष्टिले, शक्तिहीन झालासे. हेळा पट्टणे गौड बंगाल देशी, वस्ताद मिळाला आहे त्यासी. धन्य गोपीचंद प्रताप राशी, लीद गर्तीत पचवीतसे. तैसानो हे गुरु माझा, हलवील सकळ ब्रह्मांड चोजा. शंकराचे अस्त्र ओजा, करकमळी मिरवतसे. अष्टभैरव महादारुण, अजिंक्य देवा दानवा कारण. त्यासी बळे करुनी कंदन, शरणागत आणिले. पाहे केवडा मारुतसूत, जेणे विजयी केला रघुनाथ. तया मस्तकी देऊनी पर्वत, उभा केला स्तंभापरी. वीरभद्र प्रतापतरणी, देवदानवा अजिंक्य करणी. तयाचा प्राणकंठी आणुनी, शरणागत तो केला. 12 कळी तीव्र आदित्य, तयाचा उलथोनी पाडिला रथ. सकळ देव शरणागत, होनी लोटले पायांसी. तरी प्रतापी गुरु ऐसा, भक्त सोडवित नरक क्लेशा. तयाच्या वरद कृपे ऐसा, आताची पाहे हे भ्रष्टा. मग घेऊनी भस्म चिमूटी, मंत्रप्रयोग बोले होटी. संजीवनी ते पियुष थाटी, सकळ फळा ते मिरवली. ऐसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण, जैसी तैसी ठेली होऊन. ते कानिफानाथ पाहून, मनी शंकित पै झाला. योजुनी सवे मुखवोठी, विस्मय करीत आपुले पोटी. म्हणे धन्य हा प्रताप जेठी, जगा माझी मिरवला. सकळ टाकुनी विरुद्ध भाषण, धावूनी दिधले आलिंगन. म्हणे धन्य तू एक निपुण, गुरुपुत्रता मिरविशी. परी ऐशा बोलता विरुद्ध बोला, माते सर्वज्ञ लाभ झाला. शोधित फिरलो जालिंदराला, ठाव लाधला तुझ पासी. या परी गोरक्ष बोले वचन, हे बोलिलासी अति अप्रमाण. माझा लाभ तुझ कारण, तुझा लाभ मज झाला. ते बोल नव्हे कदा वाईट, दाविते झाले मार्ग चोखट. गुप्त गुरुचे उघडूनी कपाट, मार्ग दिवटा पै केला. तरी आता उत्तम झाले, दृष्टी पाहू गुरु पाऊले. ऐसे वदुनी प्रीती नमिले, एकमेका ते वेळा. या उपरी गौरनंदन, स्पर्शास्त्रमुखी जलपून. वृक्षांदेही फळे नेऊन, जेथील तेथे जडियेली. मग पुनः करोनी नमना नमन, प्रांजळ वर्णित वर्तमान. एकमेका ते विचारून, आदेश म्हणून जाताती. गोरक्ष चालिला स्त्री देशात, कानिफा गौड बंगाली जात. हेळा पट्टण लक्षुनिया पंथ, कूच मुक्काम साधितसे. परी तीव्र होनी अति चित्ती, म्हणे जाताची भस्म करीन नृपती. आहा जालिंदर गुरुमूर्ती, दुखविली नष्टाने. ऐसे म्हणोनी वारंवार,
परमक्रोधाचा वैश्वानर शिखा डुलवी स्वअंगावर आहाळुनी पाडावया तन्याये तीव्रमती चित्तकुंडी पावक स्थिती प्रदीप्त करोनी नृप आहुती इच्छुनिया जातसे तच्छिष्य कटकथाटी गमन करिता वाटो वाटी तव हेळा पट्टण काननपुटी जाऊनिया पोहोचला तो वृत्तांतरायासी कळला कानिफा आले गावाला मग परिवारासहित गोपीचंद वहिला सवे सामोरा जातसे चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिसे महानुभावा तरी गुरु हाची करावा काया वाचा भावाने सातशे शिष्य कटक भारी पूर्णयोगी ब्रह्मचारी गजवाजी स्यंदनी स्वारी जगामाजी मिरवतसे सिद्ध करुनी चमूभार शिबिकासने तुरंगापार अन्य मंडळी वीर झुंजार रायासवे मिरवले राय मस्तकी एकशत चंद्राकृती दैदीप्यवंत ऐसी छत्रे वर्णिता बहुत वाढेल ग्रंथ आगळा 1,700 मिती बरोबरीचे सरदार असती तयांची छत्रे 5 असती चंद्रार्की मिरवत हेमतगटी झालरा शिल्पयुक्ती छत्र कळसाची अपार दीप्ती रत्नखचित अर्का म्हणती तेजसांडी तू आपुले ऐशा संपत्ती संभारेसी ठेंगणे भाविती अमरपदासी मार्गी चालता मांत्रिकासी पाचारी तो नृपनाथ म्हणती प्रारब्ध योगे करून येथे पातले सिद्धरत्न तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधानू हा श्री गुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिसे सरते योग्यायोग्य उभयती ना तरी गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन रत्नपती काच आणून भूषणाते मिरवीतसे की कल्पतरूच्या बागायती कंटकतरू बाभूळ वस्ती की अर्कचंद्रांचे मध्यपंक्ती काजव्याने मिरवावे मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती घृतशर्करा दुग्धसरीती लवण कैसे वाढावे अमंगळ गल्ली कुशल स्थान बहुत ज्ञानी पिशाच समान तो गुरु माते मम मातेने जालिंदर योजिला अहो ही योग्य से संगत काय केले स्त्री जातीत परी आता उदेले उचिता उचित गुरु कानिफा आम्हासी ऐसे वदोनी मांत्रिकासी राव जातसे कटक प्रदेशी घेऊनी सवे संभारासी षोडशोपचार आदरे ऐसे परी कटक थाटी राव जाय सुगम वाटी त्या मार्गी योगींद्र जेठी जाऊनिया मिळाला परी येता देखताची गोपीचंद हृदयी धडाडला अपार क्रोध परी विवेक अर्गळा अपार तेणे अक्रोध मना माझी संचरला आताची शापुनी करीन भस्म परी कार्य तैसेची राहील सुगम कोठे श्री गुरु योगद्रुम मिरवला तो कळेना परी याचे हाती कार्य सुगम उरकोनी घ्यावा मनोधर्म आधी पाहुनी गुरुचरण पद्म शासनाते मग ओपू ऐसा विचार करुनी चित्ती स्तब्ध राहिला योगींद्र जती क्रोधानळा समूळ शांती बोधलक्ष्मी स्थापितसे जैसे शस्त्रास्त्री निपुण जेवी रक्षिती प्रतापवान परी कार्य संबंधी दैदीप्यमान दर्शविती लोकाते तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावी याचे हाती मग क्रोधानळासी दुस्तराहुती गोपीचंद योजावा ऐसिये विचारी शब्दबोधे कानिफा राहिला स्तब्ध येरीकडे गोपीचंद चरणांवरी लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले होटी
जोडोनी या करसंपुटी विनवणी विनवीतसे. हे महाराजा दैवयोगा मज आळशावरी गंगा वोळलासी कृपा ओघा अनाथासनाथ करावया. तुम्ही कृपाळू संत सज्जन दया भांडार शांतिरत्न ज्ञान विज्ञान आस्तिक कर्म गृहस्थांसी कल्पावे. ब्रह्मी पावला तत्वता षड्गुणांसी विषयादमिता सकळ भोगोनी अर्कता मिरवतसा जगामाजी. आणि जगाच्या विषय तिमिरी ज्ञानदिवटी तेजारी मिरवूनी सुख सनाथ परी दाविते झाला महाराजा. ऐसे साधक याचकमणी तुम्ही कल्पतरू कल्पना पूर्णी ऐसिये स्थिती जान्हवी जीवनी वोळविली तमजवरूती. परी श्रीरायाचे वागुत्तर ऐकुनी कानिफा मनोहर तेणे चित्तशक्ती तरुवर आनंद शांती मिरवली. देही क्रोधाचा वैश्वानर पेटवा घेत होता अपार तरी राव उत्तराचे सिंचन नीर होताची शांती वरी येली. मग रायासी धरुनी करी बैसवीला स्वशेजारी मग बोलत वागुत्तरी कुशळा साकी महाराजा. म्हणे राया अनुचित केले परी तव भाग्य सबळ पाहिले तेणे करुनी शांती ते वरिले मम मानसे महाराजा. नातरी अनर्थासी गाठी पडत होती प्राणासी मिठी परी तव भाग्य उत्तराचे देठी शांती फळे मिरवली. तरी आता असो कैसे वेगी चाल पट्टणास तेथे सकळ इतिहास निवेदीन तुझ राया. मग बैसुनी शिबिकासनी कटकासह ग्रामासी येऊनी राये राजसदनाणोनी कनकासनी वाहिला. वाहिला तरी प्रीती करुनी षोडशोपचारे पूजिला मुनी हेमरत्नी आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलतसे. हे महाराजा योग संपत्ती कामना वेधली माझे चित्ती अनुग्रही चोज घेऊनी निगुती सनाथपणी मिरवावे. ऐसी वेधक कामना चित्ती प्रथम भागी मिरवत होती त्यात उदेली कोपयुक्ती वैश्वानर शिखाते. तेणे आनंदोने उदयाचा तरू वोळलासे योग धीरू मग पुढे वासना फळकारू प्रेरावया ते पावला. नृप म्हणे अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान नातरी भययुक्त भिरडपूर्ण चित्त तरू ते स्पर्शितसे. तरी प्रांजळ करुनी माते कृपे ओपुनी अनुग्रहाते आपुला सहाय्य म्हणूनी सरते तिही लोकी मिरवावे. कानिफा म्हणे नृपाईक मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक घेऊ पाहसी भावपूर्वक परी तुवा भावनासीला. जैसे दुग्ध पवित्र गोड परी लवण स्पर्शिता परमद्वाड तेवी तू ते घडुनी विघड आले आहे महाराजा. अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परी ज्याचा अनुग्रह मजसी तो तू स्वामी महागर्तेसी अश्वविष्ठेत स्थापिला. परी तुझे आयुष्य लाग पूर्व पुण्याचा होता योग म्हणूनी क्रोधानळ मग शांतीदरी दडाला हो. नातरी महाराज जालिंदर प्रळयकाळींचा वैश्वानर तुझे वैभवाचे अपार नीर भस्म करीता क्षणार्धे. जयाच्या प्रतापाची सरी पूर्ण करी बोल वागुत्तरी जेणे स्वर्ग देवतांची थोरी झाडो झाडी लाविली. मग साध्यंत वराची कथा तया नृपाते सांगता तेणेही सकळ ऐकुनी वार्ता भय उदेले चित्तात. अंगी रोमांच आले दाटून शरीरी कापरे दाटले पूर्ण मग धरोनी त्याचे चरण नम्रपणे विनवीतसे. म्हणे महाराजा योगवित्त घडूनी आले ते अनुचित तरी आता क्षमा उचित प्रसाद करा दासावरी.
या ब्रह्मांड मंडपात मज एवढा कोणी नाही पतीत, आहा ही करणी अघटित घडूनी आली मज लागी, परी सदैव माये परी शांती वरावी हृदयांतरी, बहु अन्याय होता किशोरी अहिता ते टेकेना, तुम्ही संत दयावंत घेता जगाचे बहु आघात, अमृतोपम मानुनी चित्त कृपा उचित दर्शविता, जैसा झाडा घातला घाव एकी लावणी केली अपूर्व, परी उभयता एकची छाव मिरवू शके जैशी का, की सरिता पात्री निरोगी धुती पूजिती मळसंगी, परी एकची तो उभय प्रसंगी मिरवली की सरिता ते, की तस्करा होता घरा तरी घावा त्यासही प्रकाश देई जैसा दिवा, तन्याय संत भावा मिरवू जात महाराजा, तरी आता असो कैसे क्षमा ओढण करी आम्हास, दुष्कृत सरिता प्रवाही विशेष ओढुनी काढी महाराजा, ऐसे ऐकुनी तयाचे वचन नाभी म्हणे गजकर्ण नंदन, मग राया लागी सवे घेऊन स्वशिबिराते पातला, परी हा वृत्तांत ऐकुनी परिचारिका धावल्या तेथुनी, त्यांनी जाऊनी सकळ युवती लागोनी मैनावती ते सांगितले, हे मायवो भक्ती संपादनी जालिंदर गुरु तुम्हा लागुनी, परितयाची राये विपत्ती करुनी मही गर्तीत मिरविला, तेही अश्वविष्ठेत टाकिला आहे दशवरुषात, ही राजदरबारा ऐकुनी मात तुम्हा आम्ही निवेदिले, म्हणाल कैसी कळली मात तरी जालिंदराचा आला सूत, अपार वैभव कानिफानाथ विद्यार्णव दुसरा, तरी तयाचे वैभव पाहुन शेवटी नटला आपुलानंदन, परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेणेची, आता रावतयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी, तेथे घडेल जैसे परी तैसे वृत्त सांगू पुढे, ऐसे सांगता युवती हृदयी क्षोभली मैनावती, परिपुत्र मोहाची संपत्ती चित्त झुलारी हे लावे, येरीकडे नृपनाथ मुनी शिबिरा जाऊनी त्वरित, उत्तम गारी अनन्य पदार्थ इच्छे समान भरी येले, सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान, जेथील तेथे अर्थ पुरवून संगोपन करीतसे, जैसे दुर्वासा अतिथी सकळ सेवे आराधी कौरव पाळ, तन्याय हा भूपाळ नाथा लागी संबोखी, असो ऐसे सेवे प्रकरणी अस्तासी गेला वासरमणी, मग राया ते आज्ञा देऊनी बोळविला सदनाते, राव पातला सदनाप्रती परी येताची वंदिली मैनावती, मग झाला वृत्तांत तिये प्रती निवेदिला रायाने, वृत्तांत निवेदूनी म्हणे तिजसी तुवा जाऊनी शिबिरासी, युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी महाविघ्ना निवटावे, मग अवश्य बोलुनी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती, शीघ्र येऊनी शिबिराप्रती कानिफानाथ मिरवला, वंदुनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ, कोण तुम्ही वरिला अर्थ नाथपंथी मिरवावया, तरी या नाथपंथिका मीही मिरवते मही लोका, तरी मम मौळी वरद पादुका श्री जालिंदरासी मिरविते, ऐसी ऐकुनी तियेची वाणी बोलता झाला कानिफा मुनी, ऐसी असुनी बरवी करणी जालिंदरा ते मिरविली, तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अश्वविष्ठेत, मैनावती म्हणे श्रुत आजी झाले महाराजा, मग आपुली कथा मुळापासुनी तया नाथासी निवेदूनी, ते स्वसुता हाती झाली करणी मजन कळता महाराजा, तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम,
परिरायाचे दुष्टकर्म टाळुनी सुपंथ मिरविका ऐसे सांगुनी तया प्रती मोह उपजला अतिचित्ती मग म्हणे श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात म्हणशील सुताचे हाते करून कान करीसी दृश्यमान परिनेणो जालिंदराचा कोपाग्न धाव घेईल पुढारा तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षुनिया पुल्या भाच्या प्रती दृश्य करुनी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाच्यावरिका मग या ब्रह्मांड मंडपात कीर्ती ध्वज अति लखलखीत हेळावुनी परमलोकात कीर्ती ध्वज फडकेल ऐसे बोलुनिया तया प्रती मग उठती झाली मैनावती त्यानेही नमुनी परमप्रीती बोळविले भगिनी ते पूर्ण आश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण इच्छी पूर्ण श्री गुरुचरण पाहुनी जाण सकल संशय सोडिका ऐशी आश्वासुनी माता श्रीनाथ झाला बोळविता असो मैनावती तत्वता नमुनी आली सदनासी स्वसुता ते पाचारून सकळ सांगितले वर्तमान मग भयाचे दृढासन भंगीत झाले तत्क्षणी जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफानाथ ऐसा सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला असो आता येथून पुढिले अध्यायी धुंडीनंदन नरहरी वरदे श्रोत्या कारण मालू निवेदिल गुरु कृपे स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर षोडशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्त।